तुम्ही कधी गवारीची भाजी उकडून केली आहे का? नसेल केली तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. स्पेशल आणि चविष्ट गवारीची भाजी कशी बनवायची ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हॅलो गाईज, वेलकम टू संघमित्रास किचन. चला तर बघूया गवारीसाठी लागणारं साहित्य. इथे मी पावशेर गवारी घेतली, ती स्वच्छ आणि निवडून घेतलेली आहे. 7-8 लसणाच्या पाकळ्या, अर्धा चमचा धने पावडर, 1 चमचा काळा मसाला, अर्धा चमचा हळद, 1 चमचा गोडा मसाला, बारीक चिरलेली कोथिंबीर, 7-8 कढीपत्त्याची पाने आणि 1 वाटीभर शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. इथे मी 2 चमचे तेल घेतलं आहे. कांदा आणि टोमॅटो हे तळून त्याचं वाटण करून घेतलेलं आहे. हे आपल्याला लागणारं साहित्य आहे आणि 1 चमचा जिरे मोहरी घेतलेली आहे. सर्वात आधी आपल्याला गवार व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. भाजून घेतलेली गवार आपल्याला एका पातेल्यामध्ये काढून घ्यायची आहे. गवार पातेल्यात काढल्यानंतर गवार बुडेल इतकंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे. गवार उकडून घेतल्यामुळे तिचा कडवटपणा कमी होतो, भाजी पटकन शिजते आणि खायलाही खूप मऊ व चविष्ट लागते. तसंच उकडल्यामुळे गवारीचा सुंदर हिरवा रंगही टिकून राहतो. त्यामुळे आपण गवार उकडून घेणार आहोत. आता यामध्ये मी थोडंसं चवीनुसार मीठ घालते आणि आपण 10 मिनिटासाठी आपल्याला गवार उकडून घ्यायची आहे. गरम कढईमध्ये 2 चमचे मी आता तेल घालणार आहे. तेल छान तापलं की यामध्ये मी अर्धा टीस्पून जिरे, अर्धा टीस्पून मोहरी घालणार आहे. मोहरी आणि जिरे छान तडतडले की त्यामध्ये आपण ठेचून घेतलेला लसूण घालणार आहोत. लसूणही चांगला गुलाबी होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. आता यामध्ये मी कढीपत्त्याची पाने घालते. आता यामध्ये मी कांदा टोमॅटोचं वाटण घालणार आहे. हे मी मगाशीच चांगला परतून घेतलं होतं आणि त्याचं वाटण केलेलं होतं. आता हे वाटण आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये मी अर्धा टीस्पून हळद घालते, अर्धा टीस्पून धना पावडर, 1 चमचा काळा मसाला घालते. मसाल्याला तेल सुटल्यानंतर आपण आता जी उकडलेली गवार आहे ती पाण्यासकटच टाकायची आहे. यामध्ये आपल्याला बाहेर एक्स्ट्रा पाणी अजिबात टाकायचं नाही. जे आपण उकडून घेतलेली होती गवार तेच पाणी आपण इथे वापरणार आहोत. इथे मी मीठ ॲड करत नाही आहे, कारण मी गवार उकडत असतानाच मीठ घातलेलं होतं. त्यामुळे आता त्याची काही आवश्यकता नाही आहे. आता हे चांगलं परतून झालं की यामध्ये मी 1 वाटीभर घेतलेला शेंगदाण्याचा कूट घालणार आहे. शेंगदाण्याचा कूट घातल्यावर भाजीला छान चव येते. आता यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालते आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेते. थोडंसं पाणी कमी होईपर्यंत आपल्याला हे आता चांगलं शिजू घ्यायचं आहे. त्यानंतर कढईवर झाकण ठेवून आपल्याला 5 मिनिटासाठी गवार वाफवून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपण उकडून घेतलेली गवारीची भाजी रेडी आहे. रेसिपी आवडल्यास संघमित्रा किचनला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. थँक्यू.